नमस्कार. मी मागच्या जवळपास 8 वर्ष झाले मी एक ब्लॉग लिहितो आहे. आणि हा ब्लॉग लिहिताना मी अनेक साऱ्या डिफरंट डिफरंट विषयांवर मी लिखाण केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये काही सब्जेक्ट, काही विषय हे माझ्या असे लक्षात राहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये मला जे वाटतं ते काय फार असं ग्रेट ओपिनियन आहे की नाही मला माहीत नाही, पण बाहेरचे अनेक सारे जण माझ्या ओपिनियनच्या विरोधात जातात. त्यातलं एक ओपिनियन असं आहे की सोनं म्हणजे नेमकं काय. आणि माझ्या नशिबाने रेडिओच्या एका कार्यक्रमासाठी मी ॲज अ एक्सपर्ट म्हणून जे काय माझे व्ह्यूज देतो त्याच्यामध्ये देखील करताना माझ्या असं लक्षात आलं की सोनं या विषयावर भारतातले किंवा जगातले सगळेच्या सगळे एक्सपर्ट काय सेम व्ह्यू ठेवत नाहीत. माझं असं म्हणणं आहे की आपल्या पूर्वजांनी आपल्याला सोनं ही गोष्ट जे एक महत्त्व म्हणून सांगून ठेवलं आहे, किंवा सोनं हे अडीअडचणीसाठी ठेवायचं आहे, ही गोष्ट तर अगदी इम्पॉर्टंट आहे. पण ज्या वेळेला एक आर्थिक विषयाचा एक्सपर्ट, एक तज्ज्ञ किंवा एक ब्लॉगर म्हणून मी जेव्हा त्याकडे बघतो तेव्हा मला त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी पण सापडतात. म्हणजे नेमकं काय, तर आज भली मी जो रुपया वापरतो आहे तो फियाट मनी, फियाट करन्सी म्हणून वापरत आलेला आहे. कारण आत्ताचा जो काही रुपया आहे त्याचा डॉलरशी डायरेक्टली काही संबंध नाही आहे. गोल्ड स्टँडर्ड हा आजचा विषय उरलेला नाही आहे, पण तरी देखील जे काय ट्रस्ट असतं अनेक साऱ्या देशांच्या सेंट्रल बँकांना किंवा भारताच्या RBI सारख्या संस्थांना, कुठेतरी त्याचा उपयोग होत असतो. त्याच्यामुळे सोनं हे कुठल्या तरी त्या देशाच्या सेंट्रल बँकेला किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल किंवा फेडरल रिझर्व्ह असेल, या लोकांना ते होल्ड करण्याचं एक मुख्य साधन आहे असं गृहीत धरवलं गेलं आहे. हे सगळं मी बघतो आहे. आणि दुसऱ्या साईडला मला हेही दिसतं आहे की मी जळगावमध्ये राहतो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जळगावची जी ओळख आहे ती सोनं आणि सराफा बाजारासाठी अवलंबून आहे, ओळखतात. मग गुंतवणुकीच्या नजरेतून जळगावमध्ये राहणारा एक ब्लॉगर जो मागचे 8 वर्ष लिहितो आहे, त्याचं काय असेल की आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेला महागाई खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, रिसेशनच्या गोष्टी बोलणं चालू झालेलं आहे, पण जगाच्या बाजारामध्ये सोन्याचे व्याजदर सोन्याचे भाव कुठेही वाढत नाही आहेत, कुठेही त्याला हलताना दिसत नाही आहेत. असं नेमकं काय चालू आहे. मी ज्या वेळेला बघतोय त्यावेळेला माझं या सगळ्याचा व्ह्यू असा आहे की इक्विटी शेअर्स कितीही म्हणले तरी सोन्याची स्वतःची एक किंमत आहे. अर्ध्या रात्री मला जर गरज असेल तर मी कोणाला तरी सोनं दाखवून की माझ्याकडे एवढं सोनं आहे, ह्या त्याच्या आहेत, या ठेवा, सकाळी ज्या वेळेला सोन्याची दुकानं उघडतील आपण त्यावेळेला काहीतरी व्यवहार करू, त्याचे मी पैसे तुम्हाला देऊ शकेन, हे मला म्हणता येईल. पण TCSचे मी शेअर घेतले, रिलायन्सचे घेतले, HDFCचे घेतले, SBI घेतले, किंवा अजून काय तुम्हाला वाटेल त्या कंपन्यांचे शेअर मला दाखवा, बजाज फायनान्स फॉर द मॅटर घ्या, हे माझ्या उपयोगाला तेव्हाच येतील जेव्हा मी बाहेर जाऊन ते विकीन. आणि शेअर हे भाजी बाजारात विकले जात नाहीत. सोनं हे मला शेअरपेक्षा जास्त इझिली व्यवहार करता येतो. त्याचं लिक्विडिटी मूल्य हे काही शेअरपेक्षाही जास्त आहे, कारण शेअरची खरेदी विक्री ही आता पोस्टाने होत नाही, आता ते डिजिटली होतं. थोड्या प्रमाणावर त्याला एक मर्यादा आली आहे असं मान्य करावं लागेल. आणि दुसरा तसा माझा सोन्यावरचा व्ह्यू असा आहे की मुळात सोनं हे होल्ड करणं हे त्या देशाच्या सेंट्रल बँकेचं काम आहे. सो मी ज्या वेळेला सोनं खरेदी करत असतो त्यावेळेला मी असं म्हणत असतो की माझ्या देशाच्या सेंट्रल बँकेवर फारसा विश्वास नाही. महागाई जर अति प्रमाणात गेली तर ती मला कुठेतरी होल्ड करायला मला माझ्याजवळचं सोनं उपयोगाला येणार आहे.
मग दुनिया जे इक्विटी इक्विटी म्हणत असते ते का नाही? कारण शेअरचं कितीही कौतुक करा, शेअरचा भाव हा महागाईच्या भावाला कितीही टक्कर देतो असं म्हणा, आणि त्याचे पुरावे असले तरी आहेत, पण सगळे शेअर काय सेम चालणारे नसतात हो. काही शेअर सायक्लिकल पण असतात, काही शेअर ग्रोथवाले पण असतात, काहींचं प्रमोटर हे चोरच असतात. आता त्यांना असंच म्हणावं लागेल की त्यांना असं वाटत असतं की ही पुरी कंपनी माझी, भरी ती लिस्टेड असेल, यांच्या खिशात असलेली सगळी कॅश माझी, कागदावरचे काही काही खेळ करा, मी माझ्या खिशात टाकून घेतो, माझं मी काही काही करून घ्यायला तयार आहे. खिशामध्ये भलेही 100 50 रुपयाचं डिव्हिडंड देण्याची ताकद असतानाही 2 आणि 3 रुपये डिव्हिडंड देणारे प्रमोटर देखील भारताच्या शेअर बाजारांनी पाहिले आहेत, आजही बघता आहेत. आणि म्हणून कुठेतरी माझं असं म्हणणं आहे की सोनं हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलं पाहिजे. सोन्याची गरज आहे, पण मग ते किती करावं, त्याच्या मागे वेड्यासारखं धावावं का? कारण ज्या वेळेला मी हे बोलतो आहे त्यावेळेला चायनामध्ये एव्हरग्रांड सारखे आणि त्यांचे रिअल इस्टेट सारखे जे काय सेक्टर्स आहेत ते पडत आहेत. एक्स्ट्रीम कर्ज घेण्याची त्यांची जी सवय होती ती त्यांना आता कुठेतरी हिट करते आहे. पीपल्स बँक ऑफ चायना, जशी भारताची RBI तशी त्यांची पीपल्स बँक ऑफ चायना कुठेतरी लिमिट घालते आहे की किती त्यांनी कर्ज घ्यावं आणि काय गोष्टी कराव्यात. आणि जर कर्ज घेतलं असेल तर मग बाहेरच्या देशातल्या लोकांना द्यावं का आधी देशातल्या लोकांना करावं. म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये रशियाने पण काही प्रमाणात केलं. आपली अर्थव्यवस्था आणि आपलं इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टी जगाच्या अर्थव्यवस्थेपासून तोडून त्याला लिमिट करण्याचा हा जो एक प्रकार चालू झालेला आहे. रिअल इस्टेटकडे असलेलं चिनी लोकांचं फॅड, तर आता फॅडच म्हणावं लागेल, जे चालू झालेलं आहे होतं की मोठ्या प्रमाणात फक्त हे करायचं ते करायचं. शेअरमध्ये फारसे काय होत नाहीत कारण त्यांची वेगळी कारणं. त्यांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायला आवडतं, डिगवर घेऊन ठेवायचे, वापरायचं फारसं काही नाही, त्यामुळे ते पडीक असतं. भारतामध्ये त्याला थोड्या प्रमाणावर सोन्याशी जोडावं लागेल. आणि सोन्यामध्ये काय नसतं हो. शेअर मी बजाज फायनान्सचा घेतला तर वेगळा लागतो, टाटा मोटर्सचा बघितला तर वेगळा लागतो, TCSचा बघितला तर वेगळा लागतो, SBI बघितलं तर मला वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सोन्याचं असं नाही आहे. बाजारात गेलो, सोन्याच्या चिप्स घेतल्या, सोन्याची नाणी घेतली, सोन्याचे विटा घेतल्या, दागिने घेतले, फॉरगेट इट. सगळ्यात साधं साधन तुम्हाला करायचं असेल फायनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग, गोल्ड म्युच्युअल फंड विकत घेतले, गोल्ड ETF विकत घेतले. कुठेतरी त्या सगळ्याच्या अंडर असलेली कमोडिटी फायनान्शियल भाषेत हे सोनंच आहे. आणि ते कुठे ना कुठे हे करावंच लागणार आहे. आणि याच्यापेक्षाही वे बेटर चॉईस मला जे काय करवलं गेलं की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भारताची जी लोकसंख्या आहे ती तरुण आहे. आज ना उद्या त्यातल्या अनेकांची लग्न होणार आहेत. कितीही नाही म्हणलं तरी अंगावर घालायला मंगळसूत्र, अंगठ्या ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. सोन्याची डिमांड वाढणारच आहे. कुठे ना कुठे सोन्याची खरेदी होणार आहे. सो सोन्याच्या प्राईस आज ना उद्या वरती जाणारच आहेत. ज्या वेळेला बाजार पडतो हो, बाजार इक्विटी बाजार पडतो, बाहेरच्या देशातल्या झटका त्यांना बसतो. अगदी रिसेंट मी काल का परवाच ऐकत होतो काही कंपन्यांचे शेअर पडायचं कारण काय, तर बाहेरच्या अमेरिकेतल्या काही इंडेक्समध्ये, ग्लोबल इंडेक्समध्ये त्यांचा समावेश होईल असं अनेकांचं म्हणणं होतं. तो काय झाला नाही. हे होणारच. बस आता फक्त बाहेर यायचं बाकी, कागदावर प्रिंट व्हायचं बाकी आहे. एवढं झालेलं असतानाही आलं नाही आणि काही अत्यंत रॅन्डम गोष्टी पुढे आल्या आणि त्याच्यामुळे हे घडलं नाही. म्हणून काही शेअरचे भाव गडगडले. हे अशा गोष्टी पण होत असतात, याचा परिणाम होत असतो. मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल MSCI इंडेक्समध्ये याचा समावेश व्हावा, MSCI ग्लोबमध्ये व्हावा, अजून होत असतं, पण हे झालं नाही. म्हणून पण काही शेअर गडगडले. भारताच्या बाबतीमध्ये मी बराच काळपासून ऐकतो आहे की डेट मार्केटमध्ये भारत सरकारच्या G-SEC किंवा ज्याला तुम्हाला सरकारी कर्ज रोखे, सरकारी बॉन्ड याचा समावेश होईल असं वाटत होतं.
सोन्याचं असं नाही आहे. सोनं ही एकच कमॉडिटी आहे, त्याच्यामध्ये 100-200 वेगळ्या गोष्टी नाही आहेत. सोन्यामध्ये मला कॉर्पोरेट बॉन्ड आणि हे बॉन्ड ते बॉन्ड असं होत नाही. सोन्याच्या मी बिस्किट घेतले किंवा सोन्याचं काय नाणी घेतली तरी त्याची किंमत सेमच राहते, फक्त त्याची शुद्धता किती आहे ते बघावं लागतं. आणि मला असं वाटतं कुठेतरी हे आता बऱ्याचशा जणांना माहीत झालेलं आहे आणि बऱ्यापैकी सोन्याच्या प्राईसचा जो इंडेक्स आहे तो ॲक्सेप्ट झालेला आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं की थोड्याफार प्रमाणात का असेना सोनं आता खिशात या वेळेला तरी मी बोलतो आहे, या वेळेला तरी हे ठेवण्याची गरज आलेली आहे. कारण मी ज्या बातम्या ऐकतो आहे, अमेरिका आणि युरोप या दोन्ही भागांमध्ये जगाच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स खालती यायला लागले आहेत. सर्व्हिस सेक्टर इंडेक्स काही बाबतीमध्ये ऑल टाईम लोला आलेले आहेत. फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर एनर्जी क्रायसिस तेवढं हाय गेलं नाही, कारण त्या देशाच्या सरकारने ठरवलं की त्यांची जी कंपनी होती ऊर्जा पुरवणारी, वीज पुरवणारी, त्यांचं त्यांनी राष्ट्रीयकरण केलं आणि म्हणून त्याच्या किमती सरकारने कंट्रोलमध्ये ठेवल्या. जर्मनीमध्ये हे होत नाही आहे आणि जर्मनीच्या बाबतीमध्ये सिच्युएशन तर अजून खराब आहे, कारण यांनी त्यांची पुरी सगळी गरज जी होती ती रशियाला अशा रीतीने बांधून टाकलेली आहे की त्यांनी आता वेगळं व्हायचा विचार केला तरी तरी ते उद्या होऊ शकणार नाही आहेत. त्यांना टाईम लागणार आहे. सो कुठे ना कुठे रिसेशनकडे आपली पावलं वळत आहेत आणि म्हणून सोनं हा गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये एक अत्यंत गरजेचा घटक झालेला आहे. आणि काहीही नाही म्हणा, माझं म्हणणं पोर्टफोलिओमध्ये तुमच्या एक व्यक्तिगत गुंतवणुकीमध्ये सोनं ठेवण्याची आता वेळ आलेली आहे, असं म्हणून मी माझा आजचा भाग संपवतो. धन्यवाद.